जळणावर पाणी पडलं आणि वाद पेटला. 20 वर्षीय तरुणीवर लोखंडी सळईने हल्ला. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट हाणामारीत झालं. बांधकामाच्या भिंतीवर पाणी मारताना चुकून शेजाऱ्याच्या जळणावर पाणी पडल्याच्या कारणावरून 20 वर्षीय तरुणीवर लोखंडी सळईने हल्ला करण्यात आला. गोटखिंडी येथे घडलेल्या घटनेप्रकरणी चौघांविरुद्ध आष्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाळवा तालुक्यातील गोटखिंडी येथील झुंजार चौक परिसरात ही घटना घडली. काजल अर्जुन कोकाटे ही 20 वर्षीय तरुणी मंगळवारी 18 रोजी सायंकाळी 7च्या सुमारास आपल्या घराच्या सुरू असलेल्या बांधकामाच्या भिंतीवर पाणी मारत होती. यावेळी चुकून काही पाणी शेजारी राहणाऱ्या धनाजी कोकाटे यांच्या घरावर ठेवलेल्या जळणावर पडलं. याच कारणावरून वादाला सुरुवात झाली. धनाजी शामराव कोकाटे, रेखा धनाजी कोकाटे, रोहिणी कदम आणि अनिता प्रकाश पाटील यांनी काजलला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. मारहाणी दरम्यान रोहिणी कदम हिने हातातील लोखंडी सळईने काजलच्या डोक्याच्या पाठीमागे आणि कपाळावर हल्ला केल्याची फिर्याद पोलिसात दाखल करण्यात आली आहे. या हल्ल्यात काजल जखमी झाली असून तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आलाय. या प्रकरणी काजल कोकाटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धनाजी कोकाटे, रेखा कोकाटे, रोहिणी कदम आणि अनिता पाटील या चौघांविरुद्ध आष्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास आष्टा पोलीस करत आहेत. क्षुल्लक कारणावरून सुरू झालेला वाद लोखंडी सळईच्या हल्ल्यापर्यंत पोहोचल्याने गोटखिंडी परिसरात या घटनेची चर्चा आहे.